मिस्टर मोडक, आज तुम्हाला वॉकवर जायची काय गरज होती का? अहो जरा तुमच्या पायाला आराम मिळू द्या ना. स्वेलिंग आहे तुमच्या पायावर. आणि डॉक्टर काय म्हणाले होते की अजून 4-5 दिवस तरी आराम करायला पाहिजे. पण तुम्ही ना अजिबात ऐकणारच नाही. अगं काही नाही ग, थोडं दुखतंय. बर, म्हणजे तुमची इच्छा आहे की हे दुखणं अजून वाढावं आणि मग डॉक्टरांनी मला झाडावं. काय भाषा, तुला कळत नाही का? उगाचच. भाषा, फार घाबरतेस का तू? आणि सतत मला रागवतेस. रागवणारच ना. अरे तुमच्या पायाचं दुखणं वाढायला नको म्हणून हे सगळं सांगते तुम्हाला. तुम्हाला माहितीये, तुम्ही आज 4-5 दिवस झाले ऑफिसला गेलेला नाहीये. नुकसान होतंय. नुकसान कशाला होतंय? तू आहेस ना सांभाळायला. पण सर, मी स्टाफ आहे तुमचा, मालकीण आहे का? आणि शेवटी जे काही डिसिजन घ्यायचे आहेत ते फक्त तुम्हीच घेऊ शकता ना. मी नाही घेऊ शकत डिसिजन. तू स्वतःला परत स्टाफ का म्हणाले? मिस्टर मोडक, अहो हे खरं आहे ना, पण आणि खरंच राहणार. तुम्हाला काहीही वाटलं ना तरी मी स्टाफच राहणार. हो, खरं, तुझं म्हणणं खरं आहे. आणि तुम्ही कितीही म्हटलं तर सत्य ते सत्यच राहणार आहे. ते काही बदलणार नाही ना. भाषा, अगदी खरं बोललीस. अगं हाच तर तुझा सत्यवादी स्वभाव मला खूप आवडतो. बरं झालं मनोहर काका तुम्ही आलात. आता तुम्हीच तुमच्या मित्राला समजावून सांगा. मी बाई थकले यांना समजावून. मी आणि ह्याला समजावणार नाही ग बाई. अगं ह्याला न समजावण्याची शपथ मी घेतलीये. अगं श्रीमंत अनंतराव मोडक यांना कोण समजावणार? एक सक्सेसफुल बिझनेसमन, यांचा अहंकार कोण सांभाळणार? छे बुवा, आपल्यात नाही ताकद. झालं म्हणजे तुम्ही यांना समजावणार नाही? मग तर काय, त्यांच्या पथ्यावरच पडले. जाऊ दे, तुम्ही एक काम करा, तुम्ही यांना आत घेऊन जा, तर मी तुमच्या साहस बघते. चला आनंदराव, चला चला. अरे काय हे, काय झालं? हा काय चाललंय? हा जास्तच सेवा करतेस म्हाताऱ्याची. का तुला राग येतोय? हो, मग येणारच ना, नवरा आहे मी तुझा. हो माहितीये मला, नवरा आहे. तू नवरा आहेस ना, म्हणूनच मला असं दिवसभर काम करावं लागतं. नुसतं राब राब राबायचं. खूप बडबड बडबड करतेस ना, सतत बोलत राहतेस. मग ऐकायलाच पाहिजे तुला. आणि काहीतरी काम कर आता. बायकोला सुखी ठेवण्यासाठी काम करावं लागतं. कळतंय मला, कळतंय. कळतंय ना, मग वळत का नाहीये? का ऐकतं? जाऊ दे मला. घरातनं बाहेर पडलो तर हा धो धो पाऊस, सगळीकडे पाणी तुंबतं. बरं बाहेर पडलो तर रिक्षा नाही म्हणून बसला जावं तर बस मध्ये ही तोबा करती. अरे आतमध्ये पाय ठेवायला जागा नाही. आता नाही रे होत माझ्याने. तुला सांगितलं मला या नोकरीतनं मोकळा कर म्हणून, तरी तू ऐकत नाहीस. आला त्याच पॉइंटवर. अरे बाबा काय करणार, नाही जमत. अरे जमिनीची काम आहे ते. एने करा, नंतर प्लॉटिंग करा, मग मार्केटिंग करा, मग ती विका. फार मेहनतीची आहेत रे काम. मला एक सांग, भाषा तुझ्याकडेच पेंगेस म्हणून राहते ना, शिवाय ती तुझ्याबरोबरच काम करते. परत ती हुशार आहे, तिचा नवरा तरुण, त्याला कामाला लाव. दोघं नवरा बायको मिळून करतील हे काम. म्हणजे तुझी जबाबदारी कमी होईल आणि मलाही थोडी विश्रांती मिळेल. बरं आहे रे बाबा, कळलं आता मला. झालं, तुला काही म्हणावं तर तू लगेच जाग डोक्यात घालतोस. तुझा अपमान होतो. मी काय म्हणतो, तरुण मुलं आहेत, जरा करू दे त्यांना काम, मला थोडी विश्रांती मिळेल. मनोहर, ठीक आहे, कळलं मला तुला काय म्हणायचं ते. म्हणजे मला तुझ्याकडे नोकरी करावीच लागणार. ठीक आहे, तू लवकर तयार होऊन ये, तोवर मी बाहेर बसतो. काय तरुण, आनंदची तब्येत काय म्हणते? चांगली आहे, ठीक आहे. तू लक्ष ठेवत जा त्याच्याकडे. नाही, आम्ही सगळं लक्ष ठेवतो त्यांच्याकडे. तो ऐकत नाही कुणाचं. घ्या चहा घ्या. आणि मनोहर काका, तुम्ही नाश्त्याला का नाही म्हणलात?
अगं किती खायचं? घरनं येताना मी उपमा खाऊन आलोय आणि आत्ता खाल्लं तर मग जेवायचं काय? अहो 2 इडल्याने आता किती फरक पडणार आहे तुम्हाला? तुम्ही बायका म्हणजे ना एखाद्याला खायला घालून घालून माराल. अगं पोट आहे माझं आणि शिवाय या वयात पचायला नको. बरं आनंद तयार आहे का? बघते मी. खूप वेळ लागतो बाई त्यांना तयार व्हायला. कोणाचंही ऐकत नाही, आपल्या मनाने वागणार. तुझं पण नाही ऐकत? असं कसं नाही ऐकत? बघतेच मी आता कसं नाही ते जा. ऐकत. तुम्ही चहा घ्या. हो. बसा काका बसा. हो. तरुण, खरंच भाग्यवान आहेस तू. का का बुवा? तुला भाषासारखी इतकी चांगली बायको मिळाली याचं मला खरंच कधी कधी आश्चर्य वाटतं. आणि ही मुलगी इतकी एनर्जी आणते कुठून? अरे ही सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत फक्त काम करत असते. सतत काम 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 आणि काम. आनंदचं प्रत्येक काम हीच करणार, घरातलं प्रत्येक काम हीच करणार आणि ऑफिसचं तर काम करतेच आणि ऑफिसचं काम पण भाषाच करणार. तुम्हाला सांगू का मनोहर काका, सर्वात कठीण काम कोणतं आहे तर आनंद मोडक यांना सांभाळणं. खरंच एकदम करेक्ट बोललास तू. पण खरं सांगू तुला, आनंद पहिल्यांदा असा नव्हता रे. एकदम हसतमुख, खेळकर, जॉली होता तो. प्रत्येक गोष्टीत त्याला रस असायचा. अतिशय रसिक मनाचा माणूस होता तो. आणि आनंद जवळ इतका पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, प्रतिष्ठा आहे, काय नाहीये त्याच्याजवळ. सगळं असून सुद्धा तो असा वागतो. मी सांगू का तुला तरुण, हा एकटेपणा फार जीव घेणा असतो रे. आणि खरं सांगायचं तर आनंद आता एकटाच असतो रे. अहो म्हणूनच तर त्यांनी आम्हाला बंगल्यावर बोलवलं. अरे तुम्ही दोघं आहात म्हणून तर बरं आहे. आणि भाषा तर आनंदकडे फार लक्ष ठेवते. हो. आणि तरुण, तू पण आता ऍक्टिव्ह हो, काहीतरी कर. मी जरा जॉबच्या शोधात आहे. अरे गरज काय आहे तुला जॉब बघण्याची? अरे इथेच इतकं काम आहे की हाताखाली 4 माणसं ठेवलीस तरी पुरी पडणार नाहीत. आणि शिवाय इथे घरचा माणूस असेल तर जास्त चांगलं नाही का? माफ करा मनोहर काका, पण कोणावर डिपेंड होऊन जगायला मला अजिबात आवडत नाही. आणि मला इथे येऊन राहणं सुद्धा अजिबात आवडलं नाही. पण काय करणार, मोनक साहेबांनी खूपच आग्रह केला म्हणून यावं लागलं. पण आम्ही भाडं देतोय हा. आणि आपल्याला कोणाचे उपकार घेणं अजिबात पटत नाही. माझा स्वभावच नाहीये तो. नाही तरुण, तू म्हणतोस ते मला पटतं. अरे पण काम कुठे ना कुठे आणि कसं ना कसं तुला करायलाच पाहिजे. मग बाहेर काम कशाला शोधायचं इथे काम असताना? मेहनत कर आणि पगार घे. नाही मनोहर काका, हे अजिबात बरं वाटत नाही. अहो लोक काय म्हणतील की श्रीमंत माणसाला नवरा बायको गंडा घालतायत. अरे कोण म्हणेल असं? लोकांची पर्वा आपण का करायची? शिवाय आनंदला ना मूल ना बाळ आणि शिवाय कोणी नातेवाईकही नाही. हा आता एक बायको होती, ती डायव्हर्स घेऊन निघून गेली. आपण दुसऱ्या विषयावर बोलूया का? जरूर, नक्की. दुसरा विषय, चहा. चहा थंड होतोय तो पी आधी. मिस्टर मोडक. हा सर, खरं तर तुम्हाला आज ऑफिसला जायची बिलकुल गरज नाहीये. माझ्या 2 जरुरी मीटिंग्स आहेत आज. पण मग घरी बोलवा ना त्यांना. जाऊ दे, शेवटी तुम्ही तरी माझं ऐकणार नाही, कारण मी तुमच्या इथे नोकरी करते ना. पण सर, काय हे
मला म्हणायचंय की तुम्हाला जमिनीच्या डील करायच्या आहेत ना, त्यांना पार्टीना घरी बोलवा ना. जाऊ दे, नाश्ता तर तुम्ही केलाच नसेल ना. दूध घेणार आहात का? भाषा नको, खूप झालेलं आहे, पोट अगदी भरून आहे एकदम. अहो, त्याशिवाय औषधं कशी घेणार तुम्ही? मिस्टर मोडक, मला तुम्हाला प्रायमरीतल्या लहान मुलासारखं ओरडावं लागतं आणि मग तुम्हीच म्हणाल, भाषा तू माझ्यावर फार रागवतेस. हा, हो राघव बाबा, तुझा हक्कच आहे. हक्क असं म्हणायचं आणि मग मला गप्प बसवायचं, हो की नाही? काय करणार, जॉब करते ना मी तुमच्याकडे, मला पण लिमिटेशन्स पडतात तुमच्या. आणि वर तुमचे उपकार म्हणून तुम्ही मला राहायला इथे जागा सुद्धा दिलीये. त्यावर उपकार म्हणजे माझ्या नवऱ्यालाही सहन करता तुम्ही. भाषा, ठीक आहे बाबा, ठीक आहे. अरे हो, एक सांगायचंच राहिलं, आज स्टाफचं पेमेंट द्यायचंय. मी असं करते, बँकेत जाऊन कॅश काढते आणि मग ऑफिसला येते. हा, आणि ड्रायव्हरला तुमच्यासाठी गाडी काढायला सांगते. हा, तुम्ही पुढे व्हा. बरं ठीक आहे? ठीक आहे. संतोष काका, गाडी काढा. हॅलो, कोण ऍडव्होकेट भट? अहो किती फोन करायचे तुम्हाला? हा सकाळपासून चौथा पाचवा फोन आहे. पहिला फोन केला तेव्हा घरातनं बाहेर पडलो तेव्हा पाऊस पडत होता. नाही नाही, आता मी ऑफिसलाच आहे. अहो पण तुम्ही माणूस पाठवणार होता, ते कधी? काय पाठवलाय? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. सर, फाईल आणली. सर, हे ऍडव्होकेट भट ना खूप बेजबाबदारपणे वागतात. हो का? अगं हे नेहमीच आहे याचं. मी आनंदला किती वेळा सांगितलं आपल्याला ऍडव्होकेट बदलायला पाहिजे. मी सांगितलं ना सर तुम्हाला, ते ऍडव्होकेट बक्षी आहेत ना, ते खरंच खूप चांगले आहेत. कोण ते बक्षी? हो ऍडव्होकेट? हो. बरं बरं. मिस्टर राजेश, तुम्ही कॅश आणली आहे ना? हो, मी कॅश आणलेली आहे. मिस्टर आनंद, ही डील जरा रिझनेबल झाली असती तर जरा आनंद झालं असतं. मिस्टर राजेश, मी तुम्हाला फार कमी रेट सांगितलेला आहे. 5,000 रुपये एकर इज नथिंग. मिस्टर राजेश, मला वाटतं आपलं याआधी हे बोलणं झालेलं आहे. आणि सर, शिवाय आमच्याकडे 5.5 किंवा 6 लाख रुपये देण्याइतपत पार्टी आहेच की. ओके. शिवाय मिस्टर आनंद म्हणाले की तुमची आणि त्यांची खूप जुनी मैत्री आहे. त्याच आधारावर आम्ही ही डील फायनल केली आहे ना. आता तुम्ही जर का कन्फर्म असाल तरच आपण ही डील पुढे नेऊया. ओके ओके सर, 50 लाखामध्ये आपली डील झाली. डन. डन सर. 5 लाखाचा डीडी आणलेला आहे, तुमच्या अकाउंटंट कडे देतो. ठीक आहे. भाषा, यांना अकाउंटंट कडे घेऊन जा. यस सर, या सर. आजच्या दिवसात 1.25 करोडची डील झाली. यस तरुण, 1.25 करोडची डील. आणि माझ्या मते ना मिस्टर मोडकांजवळ कमीत कमी 200 एकर जमीन असेल. आतापर्यंत फक्त 70-80 एकर जमीन विकल्या गेल्या असतील. काय सांगतेस काय? हम्म. म्हणजे 10-12 करोडची प्रॉपर्टी नक्की आहे. अरे वेडा आहेस का तू? त्याच्यापेक्षा खूप जास्त. माझ्या मते ना कॅश आणि एफडी मिळून जवळजवळ 20-25 करोड असतील. काय सांगतेस? मग अरे त्यांची सगळी अकाउंट्स माझ्याकडे असतात ना. आणि माझ्या नॉलेज प्रमाणे ना मिस्टर मोडकांचे अजून 2 अकाउंट्स आहेत कुठेतरी. आणि ते कधी ऑपरेट करतात ते मला अजून कळलेलं नाही. अरे बापरे, म्हणजे मस्का जास्तच लावावं लागेल. म्हणजे अगं वेडे, 70-80 करोडची जर प्रॉपर्टी असेल, मस्का तसाच लावा लागेल ना. मग म्हातारा खुश होईल. अरे म्हातारा काय म्हणतोस त्यांना? आहेस ना तो म्हातारा. तरुण, आजवर अनेक दुःख तुझ्या नशिबी आली.
मला तर खरं नवल वाटतं की तूही आयुष्यात कधी कोणाचं नुकसान केलं नाहीस, आणि तुझ्या नशिबी हे का? आता आजच बघ ना, ते मिस्टर राजेश आले होते, त्यांना तू 60 लाखाची जमीन अवघ्या 50 लाखात दिलीस. म्हणजे तू सगळ्यांना मदत करतोस, पण एवढं करून तुला काय मिळालं? काय मिळालं हाच एक महत्वाचा प्रश्न आहे. नशीब म्हणताय बाबा, याला नशीब. आनंद, तुला नक्की मिळेल. म्हणतात ना की त्याची सगळ्यांवर नजर असते. एक दिवस असा येईल की त्या दिवशी स्वतः म्हणशील, आज मी खूप सुखात आहे, आनंदात आहे. मनोहर, असा दिवस येईल? नक्की, का नाही येणार? आता हेच बघ ना, की भाषासारखी इतकी सद्गुणी मुलगी, अरे त्यानेच तर तुझ्या घरात पाठवली. चुप राहा, शांत. तरुण हे बघ, मी अरे किती काळजी घेते तुझी. शिवाय ऑफिसात तुझा म्हणजे बिझनेस सांभाळते ती. तुझं काय हवं नको ते बघते. बिचारी गरीब घरातली आहे, पण तिला उपकाराची जाणीव आहे. पण तो तिचा नवरा तरुण, तो काही मला ठीक वाटत नाही. करेक्ट आहे तुझं. तो अतिशय नालायक मुलगा आहे. कळत नाही भाषा ही त्याच्या प्रेमात पडली कशी. म्हणजे नवरा म्हणून तर तो अजिबातच नालायक आहे. ऐक, छटा, तोंड वर करून बोलतेस. असं काय करतोस तू? का मारतोस मला? आनंद, कसला हा आवाज? मारू नको ना. गळा दाबेल मी तुझा. चुप राहा बिलकुल. तरुण प्लीज. तुला काय वाटतं मी गुलाम आहे तुझा? तो तरुण मारतोय की काय भाषाला? काय माहित, नेहमीच आहे यांचं. तरुण, अरे हळू बोल ना प्लीज. मिस्टर मोडक जागे असतील अजून. घाबरतो का मी त्यांना? चुप. मी माझ्या बायकोशी काय वाटेल ते वागेल. त्यांना काय करायचंय? अरे काय वेडाबिडा झालाय की काय हा? अरे स्वतः तर काही एक काम धंदा करत नाही. अरे एक दमडी सुद्धा कमवायची अक्कल नाहीये त्याला. तरुण, अरे प्लीज ऐक ना माझं. डोकं खराब झालंय का तुझं? तू घबरा बिलकुल. जी भासडेल तुझी. चुप. तरुण, वेड्यासारखं वागू नकोस तू असं. गडी चुप राहा बिलकुल. बायको काम करते आणि तिच्या भरोश्यावरची मजा मारतो हा. अशा नीच माणसाला या अशा माणसाबरोबर भाषा कशी काय राहू शकते? अरे तू त्यांना समजावायला हवंस. नाही मनोहर, नवरा बायकोच्या मध्ये आपण कशाला बोलायला हवं? अरे पण राहतात तुझ्याच घरात ना. अरे शरम नाही वाटत त्यांना असं वागायला? अरे बायकोवरती हात उगारतो म्हणजे काय? म्हणावं सभ्य माणसं राहतात इथे. अरे उद्या काही बरं वाईट झालं, हातपाय तुटला, तर सगळं तुझ्या वेळेशी येईल ना. मला वाटतं तू त्याला पोलिसांच्या हवाली करायला हवंस. मनोहर काका, तुम्ही अजून इथेच? माफ करा हं. मी ते अकाउंट चेक करत होते ना, त्याच्यामुळे लक्षातच आलं नाही माझ्या. मला जर तुम्ही इथे आहात हे कळलं असतं तर मी लगेच चहा नसता का आणला. मिस्टर मोडक, औषधे घेतली? ते जरुरी आहे का? हो, जरुरी आहे. नंतर ते डॉक्टर माझे कान धरतात. म्हणतात, भाषा तुला कळतच नाही आपली जबाबदारी काय ते. मनोहर काका, चहा आणू? नाही भाषा, मला चहा नको.
काय आहे? अगं पूर्ण दिवस काम करत असतेस ग, घरातही काम, ऑफिसमध्येही काम. इतकी एनर्जी तू आणतेस कुठून? तुमच्यासारखी भली माणसं आजूबाजूला असली की आपोआप ताकद मिळते मला. कधी कधी मनात विचारही येतो, वाईट आणि चांगल्या गोष्टी आपल्या आजूबाजूलाच असतात. मला असं वाटतं की आपण चांगल्याकडे बघितलं ना की वाईट सहन करायची शक्ती आपोआप येते आपल्यात. खरं आहे ना? आणि कसं आहे मनोहर काका, शेवटी सुखाचे मार्ग हे आपल्याला शोधावे लागतात ना. वा, खरंच तू फार हिमतीची मुलगी आहेस. तुझ्यात ही जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती खूप महत्वाची असते आयुष्यात. आणि अशा माणसाला सुख आयुष्यात शोधत येतं. मनोहर काका, तुमचे आशीर्वाद, आनंद सरांचे आशीर्वाद हे माझ्यासाठी करोडो रुपयांपेक्षा सुद्धा जास्त किमतीचे आहेत. आणि माझा विश्वास आहे, पैसा, बंगला, गाडी हे सुखाचं साधन नाहीये. त्यापेक्षा एक जरी निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात आला ना, तरीही मी नशीबवान समजेन स्वतःला. करेक्ट बोलली तू भाषा. याला म्हणतात नॅचरली. हो, मला खात्री आहे की तुझ्या आयुष्यात नक्की एक दिवस असा येईल, असा एक माणूस येईल की जो तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करेल. बराच उशीर झाला. आनंद, मी निघतो आता. ठीक आहे. चला, मी ड्रायव्हरला सांगते तो तुम्हाला सोडून अगं येईल. नको, त्याची काही गरज नाही. इथे बाहेर गेलं की ऑटो मिळेल, नाहीतर बस आहेच. ऑटो, बस वगैरे असं काहीही करायचं नाही. ड्रायव्हर सोडून येईल तुम्हाला. आणि मी सांगते ना तसंच करायचं. एक तर पावसाळ्याचे दिवस आहेत, बाहेर एवढा पाऊस पडतोय. कुठे खड्ड्यात पाय गेला, काही लागलं तर काय करायचं आम्ही? ते काही नाही, मी सांगते ते ऐकायचं. बरं, चला. ठीक आहे, येतो मी. हा, चला. गुड नाईट. ठीक आहे. गुड नाईट. आली आली माझी बायको. काय झालं? काय हम्म? झालं? गोळी लागली? हो, लागली म्हणजे काय, चांगलीच लागली. अरे, मनोहर काका आणि मोडक सर जाम टेन्शन मध्ये आलेत. त्यांना वाटतंय की तू मला भरपूर मारलेस म्हणून. तो मनोहर गेला तेल लावायला. मोडक काय म्हणाले ते सांग. इथेच तर तू चुकतोयस ना. अरे, मनोहर काका मोडक सरांचे खूप चांगले मित्र आहेत. आणि बऱ्याचदा ना मोडक सर त्यांच्याच सल्ल्याने वागत असतात. अर्थात म्हणजे ते माझंही कौतुक करतात की मी खूप चांगली मुलगी आहे, प्रामाणिक आहे, खूप छान काम करते. पण तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्याला. उगीच त्यांनी काहीतरी सांगितलं आणि मोडक सर बिथरले तर सगळंच मुसळ केरात जाईल. 80 करोड काय, 80 रुपये सुद्धा मिळणार नाहीत आपल्याला. तू ग्रेट आहे बाबा. मी ग्रेट असू दे रे, पण तू तुझं तोंड जरा बंद ठेव. अरे पण खूप अग्रेसाळीपणा करतोस ना कधी कधी. बरं, जाऊ दे आता. मी जाम थकले रे आज. माझे जरा पाय दाबून देणार रे प्लीज. काय? अगं मी नवरा आहे तुझा. मी तेच सांगते, नवरा आहेस माझा. नवरा आणि नोकर यात फरक नसतो. चल चल, पाय दाब, पाय. आहा, किती छान वाटतंय. बरं, ठीक आहे. जरा नंतर बोलूया आपण. हा, मी जरा घाईत आहे. दूध आणले. हो, घेतोय मी. भाषा, इकडे ये. काय झालं, रागवली? नाही नाही, खूप आनंदात आहे. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे. त्यांना मी सांगणार आहे की मिस्टर आनंद मोडक माझं काहीही ऐकत नाही. काही म्हणजे काहीही नाही. कारण मी त्यांच्या ऑफिसात काम करणारी एक मुलगी आहे फक्त. आणि शिवाय त्यांच्या घरात पेइंग गेस्ट म्हणून राहते. त्यामुळे
ते माझं ऐकणार नाही आणि माझा तसा अधिकारही नाही. भाषा का असं बोलतेस? रागवली आहेस तू माझ्यावर? प्लीज भाषा, प्लीज प्लीज प्लीज. नाही, नो प्लीज. काल रात्री मी तुम्हाला औषध घ्यायची आठवण करून दिली होती ना, पण तुम्ही नाही घेतलत ना? का लक्षात नाही राहिलं? जेवणात पण इतकी पथ्यमाने सांगितलेत आपल्याला, आपण पाळता ती नाही ना? म्हणा नाही, म्हणा तुम्ही आधी. नाही नाही नाही, बेसनाचे लाडू आवडतात म्हणून काल तुम्ही लाडूही खाल्ले. जॉगिंगला जाताय नाही ना? मी सांगून सुद्धा ऐकत नाही तुम्ही. आणि शिवाय तुमच्यावर जबरदस्ती करणारी मी कोण? म्हणून आज मी डॉक्टरला सांगणार आहे, नाही बाबा, माझ्यावर आनंद साहेबांची जबाबदारी नको. करेक्ट, एकदम करेक्ट, एकदम करेक्ट. ह्याचा कुणीतरी कान धरून ह्याला सरळ करणारी हवीच होती. तू आलीस. सुंभ जळला पण पीळ काही जात नाही. अरे पण मनोहर, बोलू नकोस काही. काय मनोहर मनोहर, हा? अरे ती मुलगी बिचारी तुझ्यासाठी इतका वेळ काढते, तुझं पथ्य पाणी सांभाळते, तुला काय हवं नको ते सगळं बघते, औषध देते. अरे 15-20 हजार दिलेस ना, मोजलेस ना, तर एखादी नर्स सुद्धा करणार नाही इतकं ती करते. मला मान्य आहे मनोहर, भाषा अतिशय चांगली मुलगी आहे, त्याच्याबद्दल तर काही वादच नाहीये. अक्षरशः कर्तव्य समजून ती सर्व काम करते, मग हे मला मान्य आहे. पण मला ना कधी कधी खरंच मला कंटाळा येतो. पण यापुढे भाषाचं ऐकत जाईल. गुड मॉर्निंग तरुण. काय कुठे कामाला निघालास? हो का? तुमचं काही घेणं देणं? हो, माझी बायको आनंद साहेबांची नोकर आहे, मी नाही. शिवाय पेइंग गेस्ट बायको राहते, मी तिचा नवरा म्हणून राहतो. मी प्रत्येकाला उत्तर द्यायला जबाबदार नाही, समजलं? मला नको ते प्रश्न विचारत जाऊ नका. अरे हा असा काय? म्हणजे मी आपलं सहज म्हणून चौकशी केली. सॉरी मनोहर काका, आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. इट्स ओके. तुम्ही तरुणचं बोलणं फारसं मनावर घेऊ नका. त्याला कळतच नाही कुणाशी काय कसं बोलावं ते. काय त्याला अजून जॉब नाही मिळालाय ना, म्हणून तो फ्रस्ट्रेशन मध्ये बोलतो कधीतरी. आय एम सॉरी अगेन. तुला सॉरी म्हणण्याची काही गरज नाही भाषा, पण तो विचित्र वागतो. आता बघ, मनोहरला तो असा बोललेला आहे, शोभतं का त्याला? मनोहर माझा किती चांगला मित्र आहे, प्रत्येक वेळेला तो माझ्या मदतीला उभा असतो. हे बरोबर केलं नाही त्याने. खरोखर तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे. मी सांगेन तसं त्याला. खरंच आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. काय करणार सर, माझंही घर डगडगते. खरं तर माझ्या प्रॉब्लेमसाठी मी स्वतःच जबाबदार आहे आणि त्याचं खापर मी कोणावरही फोडत नाही. जे माझ्या नशिबी असेल तसंच होईल. नाही, नशिबासाठी माझी काही तक्रार नाही आणि यातून मार्ग मला शोधून काढायचा आहे. भाषा, तू न बाबा लगेच नाराज होऊन जाते. तसं काही नाहीये, पण डिप्रेशन तर येणारच ना हो. मी असा विचार करते की तरुण माझा ऐकत नाही, तुम्हीही माझा ऐकत नाही, आणि मी इथे असताना जर तुमची तब्येत काही कमी जास्त झाली तर लोक काय म्हणतील, की भाषा काय करत होती? म्हणजे सगळी जबाबदारी नंतर माझ्यावरतीच ना. म्हणूनच मी विचार करते की तुम्हाला इथे असा त्रास होण्यापेक्षा मी घर शिफ्ट करते. भाषा, तू अशी का बोलतेस? मग काय करेल बिचारी? एक तर तिचा नवरा तिचा ऐकत नाही, तूही ऐकत नाहीस, वाटेल तसा वागतोस, मग काय करणार बिचारी?
ठीक आहे बाबा, भाषा तू मला एक शेवटचा चान्स दे. बघ, तू जसं म्हणशील तसंच मी वागेल. फक्त एक चान्स. नाही. मनोहर सांग ना तिला हो म्हणाला. भाषा प्लीज. ठीक आहे, ठीक आहे, पण हा लास्ट चान्स हा सर. आणि आता पटापटा तयार व्हा, आपल्याला आता डॉक्टरांकडे जायचं. चला. आनंदराव, तुम्ही करोडो रुपये कमवले असतील, बंगला, प्रॉपर्टी, गाडी, पण माणसं नाही आहे तू जोडू शकलास. म्हणून मी तुला वॉर्निंग देतोय. अरे इतकी गुणी चांगली मुलगी आहे ती. कमीत कमी ती इथे राहील, इथनं जाणार नाही, अशा तऱ्हेने वाग. ठीक आहे मनोहर, मी कान धरतो. नीट वागेल बाबा. प्रॉमिस. प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस. जेंटलमॅन्स प्रॉमिस. ओके. आनंद, मला वाटतं की आता आपल्या कर्जाच्या जमिनीचे भाव वाढतील असं काही मला वाटत नाही. तेव्हा ती लवकरात लवकर विकून टाकलेली बरी. सॉरी मनोहर काका, पण माझा जो काही अनुभव आहे त्या अनुभवानुसार सोन्याचे आणि जमिनीचे भाव कधीच कमी होत नाही, उलट वाढतच असतात ते. सर, मला असं वाटतं की आपल्याला थोडी वाट पाहायला पाहिजे. भाषा करेक्ट बोलते. आणि मला वाटतं आपली 10 एकर जमीन आहे. 1 करोड तरी निश्चित यायला पाहिजे त्या जमिनीचे. राईट, अगदी करेक्ट. एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो भाषा, मला ताबडतोब भेटायचं आहे तुला. मी यावेळेस मीटिंग मध्ये आहे, मी येऊ शकत नाही. ठीक आहे, मग मी येतो ऑफिस मध्ये. काय नको, काय गरज नाही. काय काम आहे तुझं? हे बघ भाषा, मला आत्ताच्या आत्ता 50,000 रुपये हवेत. काय? 50,000? आणि इतके पैसे मी कुठून आणू? अरे तर म्हाताऱ्याला माग ना. सॉरी, मी कोणाकडेही पैसे मागणार नाही. आणि प्लीज तू मला परत फोन करू नकोस, कळलं? माझी बायको ना खरंच वेडी आहे. तर सर, मी काय म्हणत होते, आपल्याला वाट पाहायला हवी. जोपर्यंत 1 करोड रुपयाची किंमत येत नाही तोपर्यंत ती जमीन विकू नये असं मला वाटतं. आणि मला वाटतं मिस्टर राजेशच आपली जमीन खरेदी करणार. करेक्ट, अगदी करेक्ट. पण तरुणचा काय फोन आला? ते जाऊ द्या सर. मी काय करते, मिस्टर राजेशांना फोन करते आणि मीटिंग फायनल करते. हां, चालेल. येते सर, येते. मनोहर, काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतंय. प्रॉब्लेम कसला? तरुण हा एक स्वतःच प्रॉब्लेम आहे. मला तर तो चेहऱ्यावरूनच बदमाश वाटतो. भाषासारख्या मुलीने त्याच्याशी लग्न कसं केलं हेच मला कळत नाही. वा 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 मनोहरराव, आज मला एकदम फ्रेश वाटतंय. अरे वाटणारच. अरे कधी नव्हे तू ते भाषाचं ऐकलंस? तिने दिलेली औषधं वेळेवर घेतलीस, सकाळी जॉगिंगला गेलायस, खाण्यापिण्याची पथ्य पाळली, त्यामुळे तब्येत चांगली होणारच, तब्येत चांगली राहणारच. अरे भाग्यवान आहे ती भाषा, तिचं म्हणणं तू ऐकतोयस. अरे ती ना नात्याची ना गोत्याची, पण किती सेवा करते तुझी. अरे हो, मला कल्पना आहे तिची. मंडळ समितीचं ऐकतो ना, शिवाय तुझं ऐकतोय. तू माझा मित्र आहे ना. अरे माझा काय भरोसा. अरे मला ऑलरेडी 2 हार्ट अटॅक येऊन गेलेत. कधी शुगर वाढते तर कधी बीपी शूट होतं. मी काय आज आहे तर उद्या नाही. चल तरुण, बाहेर सोड चल. मला. तरुण, माझ्या बरोबर बाहेर चल. अरे सोड मला. भाषा, तमाशा करू नको प्लीज. सज्जन माणसांमध्ये चल. राहतो आणि तू. तरुण, तरुण सोड मला. सज्जन माणसांमध्ये राहतो आपण. काय चालवलंय? तुला काय म्हणायचंय? अरे अरे काय करतोस? मी आवार आहे, लोफर आहे.
बदमाश आहे, काही काम करत नाही, तुझ्या पैशांवर जगतो. तरुण काय बोलतेस तू? ते काय आहे सर्व? अरे म्हणून तू मात दाखवतेस मला? तरुण प्लीज, इनफ. माझ्याबरोबर चल आधी. मी नाही येणार आहे. तरुण सोड ना. अरे तरुण, मी काय म्हणतो, चूप बसायचं. नवरा बायकोच्या भांडणात बोलायचं नाही, समजत नाही का तुम्हाला? एवढे शिष्टाचार नाही का समजत? तरुण कुणाशी बोलतेस तो? माफी माग त्यांची. का मी माफी मागू त्यांची? त्यांना कळत नाही, एवढी अक्कल नाही की नवरा बायकोच्या मधात बोलतात. ए तू कोणाला डोळे दाखवते काय? हा चल तरुण, चल बाहेर चल. तरुण अरे अरे काय करतो? सोड मला. ऐक तरुण, काय मारतोस काय? सोड मला आणि आधी. तमाशा पुरे कर आता. फार जोरात ओरडतेस तू. गप नाही राहिली तर जीव घेईन मी तुझा. मला पैसा हवाय, पैसा. तरुण तुला समजत कसं नाही? अरे पण इतका पैसा मी आणू कुठून? मग त्या म्हाताऱ्याची फुकट सेवा कशाला करतेस? 24 तास त्याची ड्युटी करतेस. हे बघ, तू ना जनावरासारखं वागू नकोस, कळलं ना? जनावर? मी जनावर? हो, तू जनावर. मी जनावर आहे. हो, मी ऐक जनावर ना. आहे. तरुण अरे मारू नकोस ना. ऐक ग. ऐक ग, सोड ना. ऐक ग. तरुण, मनोहर, सोड ना. मला असं वाटतंय तरुणला आपल्याला सांगायला पाहिजे एकदा. आपल्या नात्याने थांबवणार आहेस तू त्यांना? अरे थोड्या वेळापूर्वी मला काय म्हणाला ऐकलं नाहीस का? नवरा बायकोच्या भांडणात शहाण्या माणसांनी पडू नये, एवढी अक्कल नाही का, असं म्हणाला तो मला. अरे अरे मला एक कळत नाहीये, भाषा अशा माणसाबरोबर राहतेच कशी? मग कुठे जाणार आहे ती? अरे पण जगातल्या प्रत्येक बाईने असा विचार केला की झालं सगळं. नवऱ्यांचे फक्त अत्याचार सहन करत राहा. मला तर असं वाटतंय की पोलिसांना लगेच बोलवावं, पण नाही, उपयोग नाही. कारण ती टिपिकल गृहिणी सारखी पोलिसांच्या समोर आपल्यालाच उताना पाडणार. म्हणजे वरती उलटे पोलीस आपल्याला झापडतील. तुम्ही का बोलावलं? नवरा बायकोच्या भांडणात का पडलात? खरंच धर्मसंकटात सापडलोय आपण. मग काय करायला हवं? काही नाही, वाट बघण्याच्या पलीकडे आपण दुसरं काय करू शकतो? जोपर्यंत भाषा आपल्याला सांगत नाही की तुम्ही माझी मदत करा, तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. फक्त बघत राहायचं. आणि हे बघणं मला तरी सहन होत नाही. मी निघतो. मी निघालो. तुला तरुणनी मारलंय? तुम्ही औषध घेतलं? तुला तरुणनी मारलंय का? का मारलं? ह्या प्रश्नांची उत्तरं माझ्याजवळ नाही. खरं सांगायचं तर आयुष्यात असे अनेक प्रश्न असतात ज्याची उत्तर आपल्याजवळ नसतात. काही नाती अशी असतात ना सर, की आयुष्यभर आपल्याला त्याचं ओझं खांद्यावर घेऊन चालावं लागतं. तुम्ही बरोबर आहात की चूक असं कोणी विचारतच नाही आपल्याला. कारण तुम्हाला कोणाला सफाई देताच येत नाही. मला सांगा, तुम्ही असं काय वाईट केलं होतं की तुम्हाला तुमची पत्नी निर्मला मॅडम सोडून गेल्या? मी तुम्हाला आजवर कधी विचारलं नाही,
कारण मला कळतंय, तुमची व्यथा मला कळते. मला हे जाणवते सर की तुम्ही खूप खूप प्रेम करत असाल निर्मला मॅडमवर. खरं आहे ना? हो, पण माझ्या प्रेमाची किंमत माझ्या बायको निर्मलाला केव्हाच कळलं नाही. हेच तर होतं ना सर. आपण 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 ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो त्याला आपली किंमतच नसते. हेच तर होतं ना सर. आपण ज्याच्यावर मनापाड प्रेम करतो त्याला आपली किंमतच नसते. तो आपल्याला कधी समजूनच घेत नाही. खूप कमी माणसं अशी असतात की ज्यांना प्रेमाचं उत्तर फक्त प्रेमाने मिळतं. बाकी सगळ्यांना प्रत्येक ठिकाणी कॉम्प्रोमाइज, तडजोड, ऍडजस्टमेंट अशाच गोष्टी कराव्या लागतात. आणि सर, तुम्ही प्रतिकार करायचा प्रयत्न केला ना की मग नातेच संपून जातात. त्यामुळे सहन होईल तोवर सहन करायचं, नंतर सोडून द्यायचं. सर, एक जर प्रेम करणारा माणूस असेल ना तर मग दागिने नको, पैसा नको, प्रॉपर्टी नको. फक्त त्या प्रेमाच्या आधारावर माणूस अख्खं आयुष्य जगू शकतो. पण तो माणूस मनापासून प्रेम करणारा हवा ना. का होते सर? घाव शरीरावर नाही हो, मनावर लागतात. आणि मग त्याचा इलाज होऊ शकत नाही. कारण मन खूप नाजूक असतं हो सर. एकदा तुटलं ना की मग सहन करणंही कठीण होतं. लग्न झालेली माझ्यासारखी मुलगी मग फिरून माहेरीही जाऊ शकत नाही. आणि मग मुकटपणे नवऱ्याचे अत्याचार फक्त सहन करावे लागतात. बस फक्त सहन करायचं. जाऊ द्या सर, तुम्ही विचार नका करू. आधीच तुमची तब्येत बरी नाही. माझा विचार करून तुम्हाला परत त्रासच होणार ना. औषधं घ्या आणि आराम करा. खरं सांगू सर, मी तुम्हाला अजून त्रास देऊ इच्छित नाही. आय एम सॉरी सर, रिअली व्हेरी सॉरी. आलेच काय म्हणतोय म्हातारा? तू गप गप अरे गप अरे गप. काय मारतेस कशाला? म्हणजे काय? फक्त ऍक्टिंग करायचं ठरलं होतं ना आपलं. खरं खरं मारतोस का? हे सोडतोस माझे? दुष्ट माणूस कुठला. ऍक्टिंग करतोस की जीव घेतोस माझा? लागलं मला ना. केवढ्या जोरात केस ओढले. अगं हात सुद्धा पिरगळलास माझा. वेडा झालेस का तू? अगं पण म्हाताऱ्याला खरं वाटायला नको का, म्हणून मी करत होतो.
अरे पण एवढी ओव्हर ऍक्टिंग केलीस ना तर तो हार्ट अटॅक येऊन मरेल तिकडेच. अगं हो हे पण खरं आहे तुझं. मग काय मिस्टर मोडकांची दया यायला लागली तुला. जास्तच तेव्हा चालली आहे. मला विसरू नकोस हा. भाषा मला कुठल्याही परिस्थितीत पैसा हवा. अरे हो, अरे त्याचेच तर प्रयत्न करतोय ना आपण. एकदा त्यांचा आपल्यावरती विश्वास बसायला हवा की ही भाषा बिचारी खूप दुःखी आहे. तिचा हा नवरा तिला बदड बदड बदडतो. मग मिळेल आपल्याला सगळं हळूहळू. हे पण खरं आहे तुझं. बिझनेस आपल्या हातात आला पाहिजे मग मज्जाच मज्जा. हे बघ तू त्याची सेवा करत राहा. मला असं वाटतं की म्हातारा तुझ्यासाठी प्रॉपर्टी नक्कीच सोडून देईल. मलाही तसंच वाटतंय. अरे हो पण त्याला वाटलं तर पाहिजे ना माझा हा नवरा मला खूप बदड बदड बदडतो आणि मग मी अशी टोमॅटो सॉस लावून फिरते. करेक्ट आहे बिलकुल. कसंही करून हा पैसा आणि बिझनेस आपल्या हातात आला पाहिजे मग मजा येईल. आणि मला विश्वास आहे ज्या प्रकारे तू सेवेचं नाटक करतेस ना ते बघून हे नक्की असंच होईल. खरंच मलाही असंच वाटतं. पण भाषा कधी. म्हातारा फार फुटेज खातोय. आपल्याला काहीतरी वेगळं प्लॅनिंग करायला पाहिजे. असं काहीतरी करायला पाहिजे की म्हातारा फसलाच पाहिजे आणि सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावाने झाली पाहिजे. अच्छा हम्म. पण मग जर मिस्टर मोडक माझ्याशी लग्न करतो असं म्हणाले तर. आयडिया करेक्ट आहे. मी तुला डिवोर्स देतो ना मग म्हाताऱ्याला तुझी दया येईल आणि तो तुझ्याशी लग्न करेल. वेडा झालास का तू. अरे त्यांच्या मुलीच्या वयाची मी. क वयाला मार गोळी. पैसे बघ पैसे 80 करोड. तू ना तरुण. आणि दिवस म्हणजे तू. अगं नाटक आहे नुसतं. नाटक करतोय आपण. तू मोडकांशी लग्न करायचं. किती वर्ष जिवंत राहणार आहेस तो. प्रॉपर्टी तुझ्या नावावर होणारच. 2-4 वर्षात तो मेला की झालं मग आपण लग्न करू. मग आपण दोघं राज्य करायचं. काय तरुण. अरे हे बघ म्हणजे तू बोलतोयस पण ह्या सगळ्या गोष्टी खूप विचार करून करायला हव्यात. नाही म्हणजे उगीच आपला डाव आपल्यावरच उलटला ना तर खूप मोठा घोळ होईल रे. आणि मिस्टर मोडक तसे खूप चांगले पण आहेत रे. मला उगीच त्यांचा असा विश्वासघात करावा असं नाही वाटत रे. ग भाषा पण मला पण नाही वाटत असं. पैसा महत्वाचा ना. आणि मोडकांना आहे कोण मूल ना बाळ. आपण असं करूया त्यांचा विश्वास बसला पाहिजे. बघ विचार करू नकोस आपण असंच करूया. अरे ये जवळ ये जवळ.